रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही करंटचे आणि करंटला धरून जो काही स्टॅटिक डाटा आहे याचे जे काही 10 क्वेश्चन पाहत असतो त्या 10 क्वेश्चनचा आजचा हा नेक्स्ट पार्ट आहे. तर आजचा आपला हा पहिलाच क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला भेटत असेल आणि पंचायत राजच्या दृष्टीनं अत्यंतिक इम्पॉर्टंट असणारा असा हा क्वेश्चन आहे. बघा काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणती देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरली आहे? कुठली देशातील? फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे आणि आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंतिक अभिमानाची बाब असलेली ही गोष्ट आहे की देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ही आपल्या महाराष्ट्रातील ठरलेली. खाली बघा, वाणीवाडी, माण्याची वाडी, हिरवे बाजार आणि राळेगणसिद्धी. ऑप्शन सेट करत असताना पण मी फार काळजीपूर्वक त्या ठिकाणी ऑप्शन सेट केलेले आहेत. हिरवे बाजार आणि राळेगणसिद्धी हे प्रसिद्ध त्या ठिकाणी ग्रामपंचायती असलेले आहेत किंवा प्रसिद्ध अशी गावेत महाराष्ट्रामधली नगर जिल्ह्यातील आहेत. हिरवे बाजार त्या ठिकाणी बघितलं तर तिथले जे काय पोपटराव पवार सरपंच आहेत त्यांनी हिरवे बाजारची फार सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी रचना केलेले. त्या गावाला आवर्जून महाराष्ट्रातील बरीच लोक त्या ठिकाणी व्हिजिट देत असतात. आणि राळेगणसिद्धी म्हटलं की अण्णा हजारे की ज्यांनी 2013 साली माहितीच्या अधिकारासाठी अख्ख्या देशभर त्या ठिकाणी अत्यंतिक त्या ठिकाणी जनजागृती घडणारं आंदोलन केलं, जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी. आणि मग ह्या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन बारकाव्याने पाहिले विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या असं लक्षात येईल, वाणीवाडी आणि माण्याची वाडी, इथं पण वाडी म्हणते आणि इथं पण वाडी म्हणते, त्या अर्थी ऑप्शन एक्झामिनरला त्या ठिकाणी ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय, तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या ठिकाणी मी मेन्शन केले की माण्याची वाडी, कुठली? माण्याची वाडी देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरली आहे आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्या ठिकाणी त्याचा सत्कार होणार आहे. मग आता ही माण्याची वाडी कुठली आहे, तर जर तुम्ही बारकाव्याने जर पाहिलं तर इथं बघा लिहिले, सहर्ष स्वागत करत आहे ग्रामपंचायत माण्याची वाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मग जर क्वेश्चन फिरून असा विचारला की माण्याची वाडी जी देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरलेली आहे ती कोणत्या जिल्ह्यातील आहे, तर ती विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यातील आहे. सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे, तर ती पाटण या तालुक्यातील आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर 2 माण्याची वाडी हे असणार आहे. मग आता जर आपल्याला ग्रामपंचायत असेल तर मग हा जो काही पुरस्कार दिला गेलेला आहे की सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार, तर हा नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार. म्हणजे तुम्हाला जर असा क्वेश्चन देखील विचारला की देशातील सर्वोत्तम पंचायत राज, केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून दिला जाणारा सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार हा कोणाच्या नावाने दिला जातो, तर विद्यार्थी मित्रांनो तो नानाजी देशमुख यांच्या नावाने त्या ठिकाणी दिला जातो. बर, स्टॅटिक डाटा, ग्रामपंचायत एखादी चर्चेमध्ये, तर मग ग्रामपंचायतीची रचना तुम्हाला विचारली जाऊ शकते का? हो, 100% विचारली जाऊ शकते. बघा, ग्रामपंचायतीच्या रचनेमध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची जी काय रचना असते त्याच्यामध्ये सदस्य किती असतात, ती असतात 7 ते 17. MPSC ग्रुप बी असेल, MPSC ग्रुप सी असेल, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, सर्व एक्झामला ह्या 7 ते 17 या आकड्यावरती, म्हणजे वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्डला एक सदस्य, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मिनिमम 7 वॉर्ड असतात आणि मॅक्सिमम 17 वॉर्ड असतात. ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्या ही साधारणतः 7 ते 17 अशा पद्धतीची असते. मग आता जी काय ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायतीच्या स्थापनेचं कलम राज्यघटनेमध्ये सांगितले का? हो, 100% सांगितले. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये जी काही मार्गदर्शक तत्वे सांगितले त्याच्यामध्ये कलम क्रमांक 40, किती? कलम क्रमांक 40 मध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायतची रचना सांगितलेली आहे. ग्रामपंचायतची रचना हे कलम क्रमांक 40 मध्ये सांगितलेले आहे आणि हे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये कित्येक वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. अजून काय ग्रामपंचायतीच्या संदर्भात विचारलं जाऊ शकतं की ग्रामपंचायतीचा जो काही सचिव असतो, बघा सचिव विचारलं तर तो असतो ग्रामसेवक, जर प्रमुख विचारलं तर तो असतो सरपंच, आणि एका वर्षामध्ये साधारणतः 4 वेळा त्या ठिकाणी
ग्रामसभा घ्याव्या लागतात. ग्रामसभा तुम्हाला त्या ठिकाणी 4 वेळा घ्याव्या लागतात. मग कधी कधी तुम्हाला त्या साधारणतः ग्रामसभा 4 वेळा घ्याव्या लागत असतील तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की ग्रामसभा 15 ऑगस्ट ज्या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर 26 जानेवारी, त्याच्यानंतर 1 मे ज्या दिवशी महाराष्ट्र दिन असतो, 1, 2, 3 आणि चौथी होते 2 ऑक्टोबर. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो 4 ग्रामसभा त्या ठिकाणी घेण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. बरं, आता ही जी काही वेगवेगळी कलम आहेत की जी 73वी घटनादुरुस्ती, बघा 73वी घटनादुरुस्ती 1992 नुसार या ठिकाणी ह्या ग्रामपंचायतला त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा देण्यात आला. म्हणजे जे काय पंचायत राज आहे ह्याला 73वी घटनादुरुस्ती 1992 नुसार घटनात्मक दर्जा देण्यात आला. मग आता ह्याच्यामध्ये असं विचारतात की ही जी काही 73वी घटनादुरुस्ती याच्यामध्ये साधारणतः किती काम आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या 29 कामे याच्यामध्ये सांगितलेली आहेत. ओके, अजून ग्रामपंचायतीच्या संदर्भात बाबा ग्रामपंचायतीची रचना बघितलं तर सदस्य असतात, उपसरपंच असतात, सरपंच असतात. मग यांच्या रचनेचा पार्ट बघितला तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हे जे काय सरपंच आहेत, हे जे काही सरपंच आहेत या सरपंचांना उपसरपंच राजीनामा देत असतात आणि बाकीचे सदस्य पण कोणाला राजीनामा देतात, ह्या उपसरपंचांना सरपंचांना देत असतात. बघा राजीनामा ज्यावेळेस गोष्ट येते त्यावेळेस राजीनामा या पॉइंटवरती मॅक्सिमम त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आपल्याला पाहायला भेटतो की राजीनामा हा कन्सेप्ट कुठे, तर राजीनामा हा जो काही कन्सेप्ट आहे हा भारतीय राज्यघटनेमध्ये सांगत असताना सरपंचाच्या संदर्भात उपसरपंच हा सरपंचाकडे राजीनामा देतो, सदस्य हे देखील सरपंचाकडे राजीनामा देतात. मग क्वेश्चन असा येतो की हा सरपंच कोणाकडे राजीनामा देतो, तर विद्यार्थी मित्रांनो सरपंच हे जे काही पंचायत समिती असते, पंचायत समिती जे काही सभापती असतात, बघा जे काही पंचायत समितीचे सभापती असतात त्या पंचायत समितीच्या सभापतींकडे सरपंच हे राजीनामा देत असतात. आणि जाणून बुजून या ठिकाणी क्वेश्चन विचारला जात असतो की बाबा राजीनामा सरपंच कोणाकडे देत असतात. त्याच्यानंतर ग्रामसभा ज्या काही 4 होतात 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 2 ऑक्टोबर, ह्या ग्रामसभा कोण बोलवतं, तर या ग्रामसभा त्या ठिकाणी सरपंच बोलवत असतात. जे सचिव असतात ग्रामसेवक त्यांचं काय काम आहे, तर त्यांचं काम ह्या विवाहाच्या नोंदी ठेवणे, त्याच्यानंतर घराचे जे काय 8 वगैरे असतो त्याचं काम असतं, त्याच्यानंतर विवाहाची नोंद ठेवणे, मृत्यूची नोंद ठेवणे, ही जे काय कार्यालयीन दप्तर सांभाळायचं असतं ह्याचं सर्व कामकाज हे ग्रामसेवक त्या ठिकाणी पाहत असतात. हा पंचायत समितीच्या दृष्टीने अत्यंतिक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये एक महत्त्वाची अशी काही ठराविक कलम त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. मग ती कलम कोणती आहेत तर लक्षात घ्या, कलम क्रमांक 243A, ह्या कलम क्रमांक 243A मध्ये त्या ठिकाणी ग्रामसभा सांगितलेली आहे. आणि हे कलम कमीत कमी 10 ते 15 वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले, ग्रुप बी ला विचारले, ग्रुप सी ला विचारले, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सरळ सेवांमध्ये विचारले की ग्रामसभेची रचना कुठं सांगितली, कलम क्रमांक 243A मध्ये त्या ठिकाणी ग्रामसभेची रचना सांगितलेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जेवढं ग्रामपंचायतीच्या संदर्भात मला जे जे मुद्दे आठवत होते किंवा जे जे मला इम्पॉर्टंट वाटत होते ते मुद्दे मी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी, कशाच्या अध्यक्षपदी, विधानसभा अध्यक्ष ज्याला आपण स्पीकर असं पण म्हणू, कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाठीमागच्याच आपण लेक्चरला बघितलं की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष जे काय हे कालिदास कोळंबकर यांना करण्यात आलेले. तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये त्यांचा मतदारसंघ सांगायचा आहे की ते कोणत्या मतदारसंघातून येतात आणि त्यांची जी काही नेमणूक आहे हे राज्यपाल करत असतात. त्यांचं काम काय आहे की बाबा जे काही विधानसभा सदस्य निवडून आलेले आहेत त्या सर्व सदस्यांना शपथ देण्याचं काम हे प्रोटेम स्पीकर किंवा हंगामी अध्यक्ष करत असतात. मग त्याच्यानंतर जे काही सदस्य शपथ घेतल्यानंतर त्यांच्यामधून एकाची त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक करत असतात. मग आता सध्या प्रश्न असा आहे की बाबा ही अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, इथं बघा राहुल नार्वेकर आणि कालिदास कोळंबकर असे दोन्ही नावं टाकलेत. त्याच्यानंतर ओम बिर्ला असं पण नाव टाकले, नरहरी झिरवळ.
नरहरी झिरवळ हे पण ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभा त्या ठिकाणी सदस्य असण्याचं अध्यक्ष त्या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे वरती त्या ठिकाणी होते, विधानसभेचा त्या ठिकाणी संबंध होता, त्याच्यामुळे नरहरी झिरवळ हा ऑप्शन गेला. आता हे जे काय ओम बिर्ला आहेत, हे ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. लोकसभा स्पीकर आपण म्हणू शकतो किंवा लोकसभा अध्यक्ष असं आपण म्हणू शकतो. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की लोकसभा अध्यक्षाचं जे काही कलम आहे ते भारतीय राज्यघटनेतलं कुठलं कलम आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं जर आपण बातमी वाचली तर बातमीमध्ये लगेच तुम्हाला दिसू शकतं की सलग दुसऱ्या वर्षी, बघा काय म्हटले की सलग हा शब्द फार महत्त्वाचा आहे. सलग अध्यक्ष होणारे नार्वेकर ठरले दुसरे. नार्वेकर दुसरे ठरले म्हणजे पहिले कोणीतरी ठरले असतील. या लॉजिकनं तुम्ही नीट बघा. या ठिकाणी मी ऑप्शन तुम्हाला वाटलंच तर हायलाइट करून दाखवतो. इथं बघा लिहिले बाळासाहेब भारदे आणि बाळासाहेब भारदे, दोन ठिकाणी बाळासाहेब भारदे यांचं नाव तुम्हाला दिलेलं दिसतं. म्हणजे सलग, तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की सलग महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपद विराजमान होणारे सलग कोण आहेत, तर पहिले आहेत हे बाळासाहेब भारदे. बाळासाहेब भारदे हे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी नियुक्त होणारे सलग हा शब्द वापरला तर पहिले. आणि आत्ता जे काही सलग दुसऱ्यांदा, सलग हा शब्द महत्वाचा आहे, सलग दुसऱ्यांदा कोण झालेत, राहुल नार्वेकर झालेत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र राज्याच्या त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि हे जे काही कालिदास कोळंबकर आहेत, हे कालिदास कोळंबकर हे आता सध्या हंगामी अध्यक्ष होते. हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे, ज्याला आपण मागच्या लेक्चरलाच पाहिलं, आपण प्रोटेम स्पीकर असं म्हणतो. मग तुम्हाला मी प्रश्न असा विचारेल, जर नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदी एकमताने त्यांची निवड झालेली, मग हे नार्वेकर कुठल्या मतदारसंघाचे आहेत, तर त्या ठिकाणी बघा कोण आहेत नार्वेकर, तुम्ही खाली पॉईंट बघू शकता, इथं लिहिले बघा. राहुल नार्वेकर कोण आहेत, राहुल नार्वेकर तर कुलाबा येथील मुंबई, पॉईंट मी हायलाइट केला बघा आता, की कुलाबा हे कुठून निवडून आलेले, त्यांचा मतदारसंघ विचारला तर एवढंच लक्षात ठेवायचं की कुलाबा मतदारसंघातून, विधानसभा मतदारसंघातून ते निवडून येणारे दुसऱ्यांदा निवडून आलेले आणि दुसऱ्यांदाच ते देखील महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपद झालेले आहेत. मग या ठिकाणी अजून एक क्वेश्चन बेसिक वरती बऱ्याच वेळा ज्या एक्झामला विचारलाय, तो पॉईंट कुठला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तो पॉईंट आहे की महाराष्ट्र राज्याचे पहिले फर्स्ट विधानसभा अध्यक्ष कोण, तर सयाजीराव सिलम, हे दिसतंय का, सयाजी सिलम हे महाराष्ट्र राज्याचे 1960 ते 1962 या कालखंडामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अध्यक्ष होते. आता हे सयाजी सिलम पण सलग दुसऱ्यांदा त्या ठिकाणी अध्यक्षपदावरती विराजमान होते, परंतु महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली 1 मे 1960 ला. याच्या अगोदर महाराष्ट्र आणि गुजरात हे संयुक्त महाराष्ट्र होता. ज्या वेळेस महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक मुंबई राज्य होतं, त्यावेळी पण महाराष्ट्र स्वतंत्र होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी सयाजी सिलम हेच त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याची त्या ठिकाणी स्वातंत्र्य झाला 1 मे 1960 ला, आणि महाराष्ट्र राज्याच्या स्वातंत्र्यानंतर पहिले विधानसभा अध्यक्ष होण्याचा मान हे देखील सयाजी सिलम यांनाच भेटतो. हा मुद्दा लक्षात घ्या. मग आता सयाजी सिलम हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले आहेत, त्याच्यामुळं त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या स्वातंत्र्यानंतरचे पहिले आहेत, त्याच्यामुळे सयाजी सिलम यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सलग दुसऱ्यांदा येणारे हे बाळासाहेब भारदे आहेत, आणि आता त्यांच्यानंतर 2 नंबरला सलग दुसऱ्यांदा येणारे राहुल नार्वेकर, कुलाबा मतदारसंघातून येणारे, दुसऱ्यांदा निवडून येणारे ते विधानसभा अध्यक्ष आहेत. तुम्ही या ठिकाणी त्यांचा फोटो या ठिकाणी बघू शकता की नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी एकमताने त्यांची निवड झालेली आहे. मग आता ह्या ठिकाणी बघा, जर तुम्ही बारकाईने वाचत असाल तर या ठिकाणी एक तारीख दिसते 1962. 1962 म्हटलं की लगेच तुम्हाला एक पॉईंट स्ट्राईक व्हायला पाहिजे की 1 मे 1962 ला विद्यार्थी मित्रांनो, 1 मे 1962 ला त्या ठिकाणी वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज आलं. पंचायत राज महाराष्ट्रामध्ये कोणाच्या शिफारसीनुसार आलं किंवा कधी आलं, तर 1 मे 1962 ला आलं. याच्या पलीकडे तुम्हाला स्टॅटिक डाटावरती क्वेश्चन विचारला जाणार नाही. 3 नंबरचा क्वेश्चन,
हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट कॅटेगरीतला आहे. आतापर्यंत ज्या वेळी भारताने संयुक्त राष्ट्र संघामध्ये एखादा दिवस साजरा केला जावा असा अट्टहास धरला, त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाने तो दिवस साजरा केलेला आहे. कारण याच्या अगोदरचं जे काही 2023 हे वर्ष हे भरड धान्य म्हणून त्या ठिकाणी साजरं केलं जावं म्हणून असं विनंती केली होती. तर ते वर्ष 2023 हे भरडधान्य वर्ष म्हणून त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघानं ते साजरं देखील केले. याच्या अगोदर बघा तारखा, संयुक्त राष्ट्र कोणता दिवस हा जागतिक ध्यास दिन म्हणून जाहीर करण्याचं ठरवलेलं आहे. आणि भारताच्या त्या ठिकाणी पाठपुराव्यामुळे किंवा भारताच्या म्हणण्यामुळे जागतिक ध्यास दिवस, नीट मुद्दा लक्षात घ्या, जागतिक ध्यास दिवस हा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 21 डिसेंबर हा करण्याचं ठरवलेलं आहे. सगळ्या तारखा 21 दिलेले, 21 जून, 21 ऑगस्ट, 21 नोव्हेंबर आणि 21 डिसेंबर. मग ही 21 जून का आहे तर सगळ्यांनी विद्यार्थी मित्रांना माहिती आहे की तोही दिवस आपल्या भारताच्या सांगण्यावरून 2014 सालापासून, कधी 2014 सालापासून जागतिक योगा दिन म्हणून त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघानं साजरं करण्याचं ठरवलं. आणि आता या वर्षी चालू करंटचा मुद्दा असा आहे की या वर्षी 21 डिसेंबर ही तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस किंवा ध्यास दिवस म्हणून साजरा करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. का जागतिक ध्यान दिवस साजरा करायचा असं ठरवलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना त्या ठिकाणी मानसिक शांती मिळावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन किंवा योग दिवस हा 2014 सालापासून भारताच्या पुढाकाराने त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. त्याच्यामुळं हे काही महत्त्वाचे दिवस डिसेंबर महिन्यातले खूप इम्पॉर्टंट आहेत. मग खाली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आता कमेंट करून सांगायचं आहे की 4 डिसेंबर, बघा महत्त्वाच्या तारखा सांगतो, 4 डिसेंबर, त्याच्यानंतर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन असतो. तुम्ही 4 डिसेंबरला कोणता दिवस साजरा केला जातो ते मला सांगायचंय. त्याच्यानंतर 7 डिसेंबर कोणता दिवस साजरा केला जातो ते सांगायचंय. आणि सगळ्यात IMP म्हणजे 10 डिसेंबर, बघा 10 डिसेंबर हा कोणत्या दिवस म्हणून साजरा केला जातो. हे डिसेंबर महिन्यातले अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाचे दिवस आहेत. आणि सगळ्यांना माहिती आहे 25 डिसेंबर हा तर ऑलरेडी त्या ठिकाणी नाताळ असतो. आणि अजून 25 डिसेंबरला काय असतं हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हे 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 पॉईंट सांगून 1 डिसेंबर काय, 4 डिसेंबर काय, 7 डिसेंबर काय, 10 डिसेंबर काय आणि 25 डिसेंबर म्हणजे काय, हा स्टॅटिकच्या दृष्टिकोनातून अत्यंत इम्पॉर्टंट त्या ठिकाणी डाटा आहे. आणि हे दिवस तुम्हाला माहितीच असले पाहिजेत. जे काही आगामी काळामध्ये मुंबईचा पोलीस भरतीचा पेपर होणार आहे, त्याचबरोबर जो काही ग्रुप बी चा पेपर होणार आहे, 2 फेब्रुवारी ग्रुप सी चा पेपर होणार आहे, तर मॅक्सिमम ग्रुप सी आणि मुंबई पोलीस भरती आणि जे काय आता BMC वगैरे एक्झाम चालू असतील आणि समाज कल्याणचा पेपर होणार आहे, त्या सर्व एक्झामसाठी अत्यंत इम्पॉर्टंट असणारे हे दिवस आहेत. कारण रिसेंटली डेज विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि याचबरोबर जसा यावर्षी जागतिक ध्यान दिवस किंवा जागतिक ध्यास दिवस, ध्यान करा बरं का तिथं, ध्यान दिवस हा 21 डिसेंबरला त्या ठिकाणी साजरा केला गेलाय, तसंच यावर्षी 25 जून, किती, 25 जून हा संविधान हत्या दिवस, संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याचं त्या ठिकाणी भारताने ठरवलेले आहे. त्याच्यामुळे इथं देखील ही 25 जून ही देखील तारीख विचारली जाऊ शकते. कारण 25 जून 1975ला, किती, 25 जून 1975ला त्या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी इंदिरा गांधी यांनी लावली अंतर्गत अशांततेच्या अंडर. आणि मग 44वी घटना दुरुस्ती 1978 इथून पुढे अंतर्गत अशांतता या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाणार नाही असं त्या ठिकाणी मुद्दे वेगवेगळे चर्चेमध्ये पाहायला भेटले. 4 नंबरचा क्वेश्चन हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, परंतु शक्यतो राज्यसेवेला किंवा कंबाईनला हा थोडा पॉलिटिकल अँगल आहे. काँग्रेस सरकार म्हणजे काँग्रेसची माणसं देत असतात, त्याच्यामुळे हा क्वेश्चन यदा कदाचित ग्रुप बी ला वगैरे फार जास्त विचारणार नाही, परंतु सरळ सेवांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले? अण्णा हजारे, मिशेल बॅचलेट, सत्यजित रे आणि नारायण मूर्ती. तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर सगळी नावं त्या ठिकाणी आपले हिंदी लोकांची किंवा भारतीय लोकांची आहेत. फक्त एकच नाव मी जर इंग्लिशमध्ये वेगळ्या अँगलनं ठेवले त्या अर्थी तिथं उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस होते. थोडे लॉजिक अशा पद्धतीने डेव्हलप करायचे. मग ह्या जे काही मिशेल बॅचलेट आहेत, ह्या
मिशेल बॅचलेट, ह्या मिशेल बॅचलेट ह्या चिली देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत. माजी राष्ट्रपती आहेत. मग चिली देशाच्या माजी राष्ट्रपती असणाऱ्या आणि ज्या काय मानवाधिकार ज्या काही संस्था आहेत किंवा मानवाधिकार कार्यकर्त्या त्यांना पण असं म्हणू, त्या मानवाधिकारकर्त्या चिली देशाच्या मिशेल बॅचलेट यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 नुकतंच त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 25 नंबरचा क्वेश्चन, इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीतला क्वेश्चन आहे. काय इम्पॉर्टंट कॅटेगरीतला क्वेश्चन आहे? क्वेश्चन वाचू आपण. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला RBI असं म्हणतात, या RBI चे नवीन गव्हर्नर म्हणून कोण बनले आहे? डॉक्टर संजीव रेड्डी, संजय मल्होत्रा, संजय मूर्ती आणि संजीव खन्ना. ऑप्शन तिन्ही, आत्ताची ही जी काही तिन्ही नावं आहेत, ही तिन्ही नावं अत्यंत चर्चेमध्ये असणारी नावं आहेत, त्याच्यामुळे अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता बघा, RBI चे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये प्रथमच कोणतरी एक IAS ऑफिसर, बघा काय सांगितलं मी, IAS ऑफिसर असणारी एक व्यक्ती ही त्या ठिकाणी RBIच्या गव्हर्नरपदी त्या ठिकाणी इतिहासामध्ये गव्हर्नरपदी बसणारी एक व्यक्ती झालेली आहे. आणि मग ही व्यक्ती कोण आहे? तर संजय मल्होत्रा आहे, संजय मूर्ती आहे की संजीव खन्ना आहे? आपण ऑप्शनवरून जाण्याचा प्रयत्न करू. संजीव खन्ना सगळ्यांना माहिती आहेत. हे कोण आहेत? तर ते 51वे सरन्यायाधीश आहेत. 51वे भारताच्या राज्यघटनेतील सरन्यायाधीश आहेत. कलम क्रमांक 124(2) मध्ये हे त्यांची जी काय नियुक्ती आहे, त्यांना शपथ, बघा लक्षात घ्या, शपथ, सरन्यायाधीशांना शपथ हे नेहमी राष्ट्रपती देतात आणि राष्ट्रपतींना शपथ हे सरन्यायाधीश देतात. हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओके, राष्ट्रपतींना शपथ सरन्यायाधीश देतात आणि सरन्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात. इतर न्यायाधीशांना देखील राष्ट्रपती, मॅक्सिमम शपथ देण्याचं काम हे राष्ट्रपतींचं असतं. जर सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देत असतील, तसेच राज्यामध्ये राज्यपालांना शपथ देण्याचं काम हे त्या हायकोर्टचे, त्या पर्टिक्युलर हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश करतात. मुख्य न्यायाधीश करत असतात. हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण इथं वारंवार फिरून फिरून प्रश्न विचारलेले आहेत. मग हे जे काही सरन्यायाधीश आहेत, हे सरन्यायाधीश जे आपण म्हणू शकतो की सरन्यायाधीश यावर्षी चे त्यांना देण्यात आलेले आहे. मग हे जे काही सरन्यायाधीशपदी त्यांची जी काय नियुक्ती झालेली आहे, ही सरन्यायाधीशपदे नियुक्ती झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तो मुद्दा लक्षात घ्या की बाबा हे सरन्यायाधीश संजीव मल्होत्रा, बघा संजय मल्होत्रा हे सध्या त्या ठिकाणी RBIचे नवीन गव्हर्नर जनरल झालेले आहेत. संजीव खन्ना यांचा मुद्दा तर बघितला. मग संजय मूर्ती कोण आहेत? तर संजय मूर्ती हे जे काय आहे, हे भारताचे नवीन कॅग आहे. मग कॅगचं कलम भारतीय राज्यघटनेच्या कलम कितीमध्ये सांगितलंय? तर कॅगचं कलम हे भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 148 मध्ये कॅग सांगितलेलं आहे. या कॅगला राष्ट्रपतीची मर्जी असा शब्द येत नाही. कॅगला काढत असताना त्या ठिकाणी संसदेचं विशेष बहुमत लागतं, 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग दोन्ही हाऊसचं. अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं भारतीय राज्यघटनेच्या सर्वोच्च न्यायाधीशांच्या बाबतीत न्यायाधीशांना ज्या पद्धतीनं काढलं जातं, त्या पद्धतीनंच कॅगला काढलं जातं. परंतु कॅगची जी काही नेमणूक आहे किंवा नियुक्ती आहे, हे कॅगची नियुक्ती हे जे संजय मूर्ती आहेत, जे कॅग झालेले आहेत, हे इतिहासातले पहिले IAS आहेत. हे याच्या अगोदर जे काही 25वे जे काही शक्तिकांत दास होते, हे 25वे शक्तिकांत दास देखील IASच होते RBIच्या संदर्भात. परंतु पहिल्यांदाच एक कोणती IAS अधिकारी हे कॅग झालेले, त्याच्यामुळे कॅग हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. जे काही संजय मूर्ती आहेत, हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. राष्ट्रपती नेमणूक करत असतात, परंतु काढताना त्यांना संसद काढत असतं. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्यांचा जो काय पगार आहे वगैरे ह्या भारताच्या संचित निधीवरती त्या ठिकाणी भरीत असतो. मग आता राहिला ऑप्शन एकच की RBIचे गव्हर्नर सध्या कोण झालेले आहेत? तर संजय मल्होत्रा जे काही झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो हे बघू शकता आपण, हे जे काही संजय मल्होत्रा आहेत, हे संजय मल्होत्रा त्या ठिकाणी RBIचे गव्हर्नर झाले आहेत. मग आता क्वेश्चन इथं येतो की हे संजय मल्होत्रा कितवे RBIचे गव्हर्नर आहेत? तर ते 26वे RBIचे गव्हर्नर आहेत. RBIचे कितवे गव्हर्नर आहेत? 26वे गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी बनलेले आहेत. जी काय मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते, त्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा RBIचा गव्हर्नर
आणि डेप्युटी गव्हर्नर ही 2 लोक त्याच्यामध्ये असतात आणि गव्हर्नर हा पदसिद्ध अध्यक्ष असतो मॉनिटरी पॉलिसी. मग आता आरबीआय जे काय, ह्या आरबीआयच्या संदर्भात आपण जर बेसिक गोष्टी बघितल्या तर आरबीआयची स्थापना आहे 1 एप्रिल 1935. 1935च्या ऍक्टनं तुम्हाला जर क्वेश्चन असा विचारला की कोणत्या ऍक्टनं आरबीआयची स्थापना झाली, 1909, 1919, 1935, तर 1935च्या ऍक्टनं त्या ठिकाणी आरबीआयची 1 एप्रिल 1935 रोजी स्थापना झाली. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की जी काय आरबीआय आहे, या आरबीआयच्या संदर्भात आरबीआयचे राष्ट्रीयकरण हा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे. तर तो 1 जानेवारी 1949 ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं आणि या 1949 नुसार त्या ठिकाणी बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा, म्हणजे ज्या पद्धतीनं इतर बँका असतात, म्हणजे आपल्या गावामध्ये एसबीआय असेल, बँक ऑफ बरोडा असेल किंवा कुठलीही कॅनरा बँक असेल, या सर्वांवरती रेग्युलेशन करण्याचं काम, नियंत्रण करण्याचं काम, कंट्रोल ठेवण्याचं काम ही आरबीआय 1949च्या कायद्यानुसार करते. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि ह्या ज्या काही इतर बँका आहेत, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका असतील किंवा कुठल्याही बँका असतील, त्या आरबीआयच्या अनुसूची 2 मध्ये आहेत. कुठं आहेत? अनुसूची 2 मध्ये आहेत. तुम्ही म्हणताल सर असलं विचारलं जाईल का, तर तुम्ही कंबाईन 2019चा पेपर काढून बघा. त्यांनी असं विचारलंय की ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत ह्या आरबीआय रेग्युलेशन ऍक्ट 1949च्या कोणत्या सूचीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिली सूची, दुसरी सूची, तिसरी सूची आणि चौथी सूची. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आरबीआयच्या दुसऱ्या सूचीमध्ये त्या ठिकाणी ह्या ज्या काय सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतील, त्याच्यानंतर परत ज्या काही सर्व बँका येतील त्या सर्वच्या सर्व बँका ह्या दुसऱ्या सूचीमध्ये असतात की ज्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट कधी आला हाही क्वेश्चन विचारलेला आहे 1949. मग बघा या ठिकाणी 2 क्वेश्चन तयार झाले. क्वेश्चन नंबर 1 एक असा की आरबीआयची स्थापना कधी झाली, तर आरबीआयची स्थापना 1935 ला झाली. दुसरा क्वेश्चन काय तयार होतो, तर दुसरा क्वेश्चन आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं, तर 1949 ला झालं. कॉमन सेन्सनं विचार करायचा. भारत स्वतंत्र कधी झालाय, 1947 ला. 1947 नंतरच त्या ठिकाणी राष्ट्रीयकरण झालेलं असेल ना, म्हणजेच त्या ठिकाणी आरबीआयचं राष्ट्रीयकरण हे 1949 ला झालेलं आहे. संजय मूर्ती कॅग यांच्या संदर्भात सांगितलं, संजीव खन्ना यांच्याबद्दल पण सांगितलं आणि संजय मल्होत्रा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की जे रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहे. मग आता या ठिकाणी क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की आरबीआयचं मुख्यालय कुठं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की आरबीआयचं मुख्यालय मुंबई येथे आहे. पण हे मुंबई येथे आहे ठीक आहे, पण क्वेश्चन विचारताना एक्झामिनर काय विचारतात की ज्यावेळी आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली त्यावेळी आरबीआयचं मुख्यालय कुठं होतं, तर विद्यार्थी मित्रांनो आरबीआयचं मुख्यालय त्यावेळेस कलकत्ता या ठिकाणी होतं, अशा ठिकाणी लक्षात घ्या. मग आता क्वेश्चन अजून काय विचारला जाऊ शकतो, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे काय आता 26वे जे आहेत हे संजय मल्होत्रा आहेत. बघा संजय मल्होत्रा हे सध्या 26वे गव्हर्नर आहेत आरबीआयचे. मग पहिले गव्हर्नर कोण होते, ज्यावेळेस आरबीआयची 1935 ला स्थापना झाली त्यावेळेस पहिले गव्हर्नर हे ऑसबॉर्न स्मिथ हे जे काही आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर. बघा आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर असा जर शब्द विचारला तर सी डी देशमुख हे जे काय सी डी देशमुख होते विद्यार्थी मित्रांनो, हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. हा मुद्दा तुम्ही नीट लक्षात घ्या. सगळेच्या सगळे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले आहेत. मग हे जे काय आरबीआय आहे त्या आरबीआयची स्थापना झाली मुंबई या ठिकाणी झाली. मुंबई या ठिकाणी मुख्यालय 1935 ला स्थापना, 1949 राष्ट्रीयकरण. हे 3 महत्वाचे आपण त्या ठिकाणी आपण गव्हर्नर पण बघितले. मग आता ह्या ठिकाणी आरबीआय हे मौद्रिक त्या ठिकाणी बघा मौद्रिक नियंत्रण ठेवण्याचं महागाईवरती मौद्रिक ज्याला मॉनिटरी टूल्स वापरून मौद्रिक नियंत्रण ठेवण्याचं काम हे आरबीआय त्या ठिकाणी करत असतं. मग ह्यासाठी कुठले कुठले मॉनिटरी टूल वापरतात याच्यावरती क्वेश्चन त्या ठिकाणी बऱ्याच वेळा विचारले. तर त्याच्यामध्ये बँक रेट आहे, बँक रेट 2, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, त्याच्यानंतर हे जे काही वेगवेगळे कन्सेप्ट आहेत बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी MSG असं म्हटलं असेल त्याला, MSG, ह्या जे काय वेगवेगळे टूल्स आहेत यानं
RBI काय करत असतं, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट यानं ह्या मॉनिटरी टूल वापरून महागाईवरती त्या ठिकाणी कंट्रोल ठेवण्याचं काम, नियंत्रण ठेवण्याचं काम RBI करत असतं. मग हे बँक रेट काय आहे, बँक रेट काय आहे, रेपो रेट काय आहे आणि रिव्हर्स रेपो रेट काय आहे. रेपो रेट म्हणजे काय, इतर बँकांना ज्या दरानं RBI कर्ज देतं त्याला बँक रेट असं म्हणतात. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, बँकेकडून RBI कर्ज ज्या दरानं घेतं त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. आणि बँक रेट काय असतो, तर बँक रेट म्हणजे हा दीर्घकालीन कर्ज जे काय दिलं जातं बँकांना, RBI जे देत असतं ते दीर्घकालीन कर्ज. हे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे अल्प कालावधीसाठी असतं आणि बँक रेट हा दीर्घ कालावधीसाठी असतो. हा मुद्दा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन. डॉक्टर नगोजी ओकांजो इवेला, नीट बघा, डॉक्टर नगोजी ओकांजो इवेला हे कोणत्या जागतिक संघटनेच्या महासंचालक बनलेले आहेत. काय विचारले, कोणती जागतिक संघटना. ऑप्शनकडे येऊ, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक व्यापार संघटना, जागतिक कामगार संघटना आणि संयुक्त राष्ट्र महासंघ. मी ऑप्शन नीट बघा, इथं 3 ठिकाणी जागतिक संघटना असं म्हटलेले आणि शेवटच्या ऑप्शनला म्हटले संयुक्त राष्ट्र महासभा. म्हणजेच एक्झामिनरला तिथं उत्तर ठेवायचं नाही, ऑप्शन चौथा गेला. कारण 3 ऑप्शनमध्ये सारखेपणा आहे, त्याच्यामुळं पेपरला जात असताना किंवा पेपरमध्ये असताना ऑप्शन मधला सारखेपणा बघायचा. आता जागतिक आरोग्य संघटना ज्याला WHO असं म्हणतात, त्याच्यानंतर जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि जागतिक कामगार संघटना. मग आता ही जे काही इथं तुम्ही त्यांची इमेज टाकली, डॉक्टर नोग्जी ओकांजो इवेला ह्या जागतिक व्यापार संघटनेच्या म्हणजे WTOच्या महासंचालक बनलेले आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. WTOच्या त्या ठिकाणी त्या महासंचालक बनलेल्या आहेत. मग ह्या महासंचालक बनलेल्या आहेत तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की त्या कोणत्या देशाच्या आहेत, हा मुद्दा तुम्ही मला सांगायचा. मग WTOच्या संदर्भात जर आपण माहिती घेतली तर 1 जानेवारी 1995ला त्या ठिकाणी जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आली. IMP मुद्दा आहे कारण क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलाय. 1 जानेवारी 1948ला त्या ठिकाणी गॅट करार आला आणि गॅट करारावरती वेगवेगळ्या त्या ठिकाणी महासभा होत गेल्या आणि फायनली 1 जानेवारी 1995ला त्या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि आता जागतिक दर्जाला एक संघटना बनली की जी व्यापारावरती त्या ठिकाणी वेगवेगळे कंट्रोल ठेवण्याचं काम करेल. आणि जागतिक लेवलला एक व्यापार संघटना आल्यामुळं जग ही एक बाजारपेठ असा एक नवीन कन्सेप्ट त्या ठिकाणी उदयाला आलेला आहे. ओके, 7 नंबरचा क्वेश्चन. BCCI ज्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्याची सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. रॉजर बिन्नी, देवजीत सैकिया, गौतम गंभीर आणि हेमांग सनी. आता बघा, रॉजर बिन्नी हे जे काय आहे ह्या BCCIचे सध्याचे अध्यक्ष आहेत. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, रॉजर बिन्नी. मग आता या ठिकाणी तुम्ही इमेज पाहू शकता, हे जे काय आहेत हे जय शहा आहे. जय शहा यांची नुकतीच त्या ठिकाणी ICC आहे जे काय इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल आहे त्याच्या अध्यक्षपदी किंवा चेअरमनपदी नुकतीच जय शहा हे सर्वात जास्त तरुण व्यक्ती की ज्यांचं सध्या वय वर्ष फक्त 36 वर्ष आहे त्यांना त्या ICCIच्या चेअरमनपदी जय शहा यांची नियुक्ती झाली. भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि जय शहा यांच्या ह्या बाजूलाच असलेले हे जे काय देवजीत सैकिया आहेत, ह्या देवजीत सैकिया यांची नुकतीच BCCIचे सचिव म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग हे गौतम गंभीर कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो, गौतम गंभीर हे भारतीय BCCIचे किंवा भारतीय पुरुष संघाचे सध्या प्रशिक्षक आहेत. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. गौतम गंभीर हे BCCIचे सध्या किंवा भारतीय क्रिकेट संघाच्या पुरुष संघाचे हे प्रशिक्षक आहेत. ओके, पुढं 8 नंबरचा क्वेश्चन. कोणत्या देशात तयार करण्यात आलेल्या INS तुशील ही कोणत्या देशात तयार केलेली युद्धनौका ही भारतीय नौदलात नुकतीच त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रशिया या ठिकाणी INS तुशील ही तयार झाली आणि भारतीय त्या ठिकाणी नौदलामध्ये नुकतीच त्या ठिकाणी तिचा समावेश करण्यात आला. आता बघा, अमेरिकेत कोणता वर्ड हा वर्ड ऑफ द इयर 2024 ठरला आहे. पोलरायझेशन, नॅशनलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशन. बघा, हे जर 3 बघितले तर याला LPG धोरण असं म्हणतात. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. मग हे LPG धोरण भारतामध्ये 1991 साली आलं. त्यावेळेस पंतप्रधान होते, जिथं क्वेश्चन विचारलाय
पंतप्रधान होते. तुम्हाला असं क्वेश्चन विचारलाय की LPG काय आहे, एकदा राज्यसेवेला क्वेश्चन विचारलाय, राज्यसेवा प्रिलिम्स, मला वाटते 16 किंवा 17चा पेपर असावा, पण मे बी 2016 सालचा LPG चा क्वेश्चन विचारलाय, राज्यसेवा प्रिलिम्सचा क्वेश्चन आहे की LPGचा फुल फॉर्म काय आहे. तर LPGचा फुल फॉर्म हा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस नाही, तर तसा ऑप्शन पण नव्हता. तर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन असा त्याचा अर्थ होतो. 1991चं जे काय भारतावरती अरिष्ट आलं, या अरिष्टामध्ये हे LPG धोरण त्या ठिकाणी भारतानं स्वीकारलं. मग क्वेश्चन हे IMP बऱ्याच वेळा त्या ठिकाणी विचारले की पंतप्रधान कोण होते आणि अर्थमंत्री कोण होते. बघा त्यावेळेस लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता ज्यांना सध्या भारतरत्न हा पुरस्कार भेटलेले असे PV नरसिंहराव, PV नरसिंहराव हे त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान होते आणि अर्थमंत्री हे त्याच्यानंतर 2 वर्ष सलग प्रधानमंत्री असलेली व्यक्ती, जे RBIचे पहिल्यांदा गव्हर्नर पण होते, असे अत्यंतिक हुशार असे अर्थतज्ञ मनमोहन सिंग हे त्यावेळेचे अर्थमंत्री होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी 7 ते 8 क्वेश्चन फक्त एवढ्यावरती करतात. ते काय करतात, अर्थमंत्री यांना करतात आणि प्रधानमंत्री यांना करतात आणि वाक्य फसवतात. तर लक्षात घ्या 1991चे LPG धोरण म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण, हे जे काय खाजा धोरण असं त्याला म्हणतात. खाजा, म्हणजे उदारीकरण, खा म्हणजे खाजगीकरण आणि जा म्हणजे जागतिकीकरण, याच्या हे ज्यावेळेस सुधारलं गेलं त्यावेळेस पंतप्रधान होते PV नरसिंहराव आणि अर्थमंत्री होते मनमोहन सिंग. आणि या वर्षी म्हणजे हे तिन्ही शब्द असणार नाहीत, लॉजिकली ते गेले, कारण वर्ड कधीचा आहे, 2024चा. हे सगळे वर्ड कधी चर्चेमध्ये होते, 1991 साली, म्हणून ते तिन्ही ऑप्शन गेले. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 पोलरायझेशन हा अमेरिकेतला सगळ्यात इम्पॉर्टंट असा वर्ड त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि 10 नंबरचा क्वेश्चन, हा देखील क्वेश्चन अत्यंतिक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. SM कृष्णा यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते. क्वेश्चन अत्यंतिक बारकाव्यानं वाचणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. विचारले काय हो, तुम्हाला विचारले माजी राज्यपाल कुठल्या राज्याचे होते. त्यांनी जर असं विचारलं असतं की ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, बघा त्यांनी जर असं जर विचारलं असतं ना, कुठल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, तर उत्तर वेगळं आलं असतं. माजी राज्यपाल विचारल्यामुळे उत्तर वेगळं येणार आहे. बघा तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ते महाराष्ट्र राज्य, इथे बघा महाराष्ट्राचे, इथे पॉईंट मी मेन्शन केलंय, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल SM कृष्णा यांचे त्या ठिकाणी निधन झालं. तर मग ते माजी राज्यपाल असतील तर ते कितवे, तर विद्यार्थी मित्रांनो ते 18व्या क्रमांकाचे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल होते. ओके, मग त्यांचा जन्म कुठं झालाय, तर विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक मध्ये झालाय. आणि हा मुद्दा लक्षात घ्या, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. कर्नाटक राज्य का ऑप्शन मध्ये टाकले, पहिल्याच नंबरला टाकले म्हणजे थांबायची गरज होते, कारण ते कर्नाटक राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते. बघा पहिले उपमुख्यमंत्री होते. एक्झामिनर जाणून बुजून तुम्हाला असं फरसवणार. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल SM कृष्णा यांचं नुकतंच निधन झालं, ते कर्नाटक राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. पहिले मुख्यमंत्री होते का, पहिले मुख्यमंत्री नव्हते, तर ते पहिले उपमुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर काही कालावधीनंतर ते महाराष्ट्र त्या ठिकाणी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री पण होते. त्यांचा जन्म देखील कर्नाटकमध्ये झालेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे काही त्या ठिकाणी बँगलोरला जे काही त्यांनी IT सेक्टर उभारलं, बघा IT सेक्टरची सगळ्यात जास्त त्या ठिकाणी, ज्याला IT सेक्टर आपण म्हणतो आता कम्प्युटरच्या संदर्भात, त्याला सिलिकॉन व्हॅली असं पण म्हणतात. बघा भारताची सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात, भारताची सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात, तर ते बँगलोर या शहराला म्हणतात. मग ह्या बँगलोर शहरामध्ये IT आणण्याचं काम हे त्या ठिकाणी SM कृष्णा यांचं फार मोठं योगदान आहे. मग या ठिकाणी 2 क्वेश्चन तयार होतात विद्यार्थी मित्रांनो. सिलिकॉन व्हॅली म्हटलं की बँगलोर कर्नाटक, आणि सायलंट व्हॅली म्हटलं की
केरळ राज्य आहे. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. फिरून फिरून एक्झामिनर ह्या 2 पॉईंटवरती क्वेश्चन विचारतात. भारताची सिलिकॉन व्हॅली बँगलोर आहे, कर्नाटक या राज्यामध्ये आहे, आणि सायलेंट व्हॅली ही केरळमध्ये आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही मुद्दे अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. महाराष्ट्र राज्याचे ते 18वे क्रमांकाचे राज्यपाल होते. नुकतेच त्या ठिकाणी निधन झालं आणि राज्यपाल हा चर्चेमध्ये असणारा मुद्दा आहे. तर राज्यपाल हे कलम क्रमांक 153 आणि 155 या 2 ठिकाणी सांगितलेले आहे. 153 मध्ये त्यांचं पद दिलेले आणि 155 मध्ये राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करत असतो आणि राज्यपाल पद हे त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या मर्जीवरती अवलंबून आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. शपथ ऑलरेडी मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितली. आणि राज्यपालाला कलम क्रमांक 161 नुसार स्वविवेकाधिकार आहे. स्वविवेकाधिकार आहे. हा क्वेश्चन त्या ठिकाणी कंबाईनला विचारलेला आहे की राज्यपालाचा स्वविवेकाधिकार खालीलपैकी कोणत्या कलममध्ये सांगितलं आहे. तर कलम क्रमांक 161 मध्ये बघा, कलम 161 मध्ये त्या ठिकाणी राज्यपालाचा स्वविवेकाधिकार सांगितलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याचबरोबर स्टॅटिकचा डाटा अशा पद्धतीने आपण कव्हर केलेला आहे. फक्त 10 क्वेश्चन न घेता त्याच्या आजूबाजूला काय विचारलं जाऊ शकतं स्टॅटिकच्या दृष्टिकोनातून असं आपण घेत असतो. वेगवेगळ्या मासिकांचा मी त्या ठिकाणी अभ्यास करून जे काही वेगवेगळे वर्तमानपत्र आहेत त्यातली कात्रणं घेऊन तुम्हाला पिक्चरियल फॉर्मॅटमध्ये माझे आता हा जे काय ते बघू शकता तुम्ही. SM कृष्णा यांची जर इमेज तुम्ही पाहिली की लगेच लक्षात येणार की बाबा सरांनी सांगितलं होतं की कर्नाटकचे ते मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, परंतु राज्यपाल बाकी महाराष्ट्राचे होते. क्वेश्चन काय विचारलाय आपल्याला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विचारलं तर कर्नाटक राज्याला जायचं, राज्यपाल विचारलं तर महाराष्ट्र राज्याला जायचं. कितवे होते तर 18व्या क्रमांकाचे होते. त्यांनी सिलिकॉन व्हॅली IT साठी त्या ठिकाणी उभारली. सायलेंट व्हॅली सरांनी सांगितलं की त्या ठिकाणी केरळला होती. असे जे काही कन्फ्युजन मुद्दे असतात ते तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करा. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. जे क्वेश्चन मी तुम्हाला विचारले ते खाली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत प्लीज शेअर करा. माझ्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. आपला जो काही टेलिग्रामचा चॅनल आहे त्या ठिकाणी ह्या सेम लेक्चरची मी त्या ठिकाणी लगेच PDF टाकत असतो. का तर PDF मधून तुम्हाला लगेच त्या ठिकाणी क्वेश्चन रिवाइज होऊ शकतात आणि फास्ट तुम्हाला कव्हर होऊ शकतात. हे लेक्चर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. लवकरच आपण GKचा, अंकगणित, बुद्धिमत्ताचा यांचा डिजिटल बोर्डवरती रेकॉर्ड केलेले सगळे कोर्सेस तुमच्या आग्रहास्तव लवकर आणणार आहे. त्या ठिकाणी परीक्षांचं वातावरण आहे, कामाचा लोड, या सगळ्या गोष्टींचा विचार करता लवकरात लवकर मी मुंबईसाठी देखील मॅरेथॉन लेक्चर सिरीज घेणार आहे की मला जे वाटतं की बाबा क्वेश्चन कुठे येऊ शकतात ते टॉपिक मी मुंबईसाठी आवर्जून घेणार आहे. एकदा डेट पडली की 8 दिवस तेच सेशन आपले त्या ठिकाणी चालू राहतील. धन्यवाद मित्रांनो.